नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जिल्हा परिषदमधील जे 4 संवर्गाचे पेपर राहिलेले आहेत त्याबद्दल माहिती आपण पाहणार आहोत. आणि मित्रांनो, जे तुमचे निकाल सध्या लागत आहेत त्यापैकी कुठले निकाल लागलेले आहेत, कुठले निकाल लागायचे बाकी आहेत त्याचीही माहिती पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, सर्वात अगोदर जे निकाल जे आहेत ते लागलेले सर्व PDF फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर केलेली आहेत. तुम्हाला कुठल्या पदाच्या निकालाबद्दल माहिती हवी कमेंटमध्ये सांगा. तर सध्या मित्रांनो, या ठिकाणी कुठले कुठले निकाल लागायचे राहिले जिल्हा परिषदांचे, तर औषध निर्माण अधिकारी आणि मित्रांनो कनिष्ठ स्थापत्य अभियंता, बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा, कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक. तर यांचे निकाल मित्रांनो जे आहे तुम्हाला येणाऱ्या ह्या फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंगपर्यंत निकाल तुमचे लागून जातील मित्रांनो. म्हणजे आचारसंहितेच्या पूर्वी हे निकाल तुम्हाला पाहायला भेटतील. आता मित्रांनो, जे लागलेले निकाल आहेत विस्तार अधिकारी, पंचायत, कृषी, शिक्षण, सांख्यिकी, त्याचबरोबर प्रयोगशाळा, तंत्रज्ञ, पशुधन पर्यवेक्षक काही पदांचे काही जिल्ह्यांचे लागलेले आहेत. त्यानंतर कनिष्ठ आरेख, कनिष्ठ लेखाधिकारी हे सर्व निकाल मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला शेअर केलेले आहेत. किंवा मित्रांनो, तुम्ही ज्या जिल्हा परिषदांची वेबसाईटवरती अप्लाय केलेलं होतं त्या जिल्हा परिषदच्या वेबसाईटवरती देखील हे निकाल तुम्हाला पाहायला भेटतील. तर आत्ता मित्रांनो, या ठिकाणी जर आपण बघितलं 5 संवर्गाचे निकाल जे आहेत, 5 ते 6 संवर्गाचे निकाल अजून तुमचे लागणं बाकी आहे. तर हे फेब्रुवारीमध्ये मित्रांनो कधीही याचे निकाल लागून जातील. यामध्ये महत्त्वाचे कनिष्ठ सहाय्यक आणि वरिष्ठ सहाय्यकचे निकाल लागायचे राहिलेले आहेत. तर ही निकालाबद्दल माहिती मित्रांनो तुम्हाला दिलेली आहे. आता मित्रांनो, ज्या राहिलेल्या पदांच्या परीक्षा आहेत मात्र त्याबद्दल मित्रांनो ग्रामविकास विभागाने असेल किंवा जिल्हा परिषदांनी अजूनपर्यंत देखील अपडेट दिलेला नाही की ह्या परीक्षा नेमक्या कधी होतील मित्रांनो. तर ह्यामध्ये मित्रांनो ग्रामसेवक असेल, आरोग्य सेविका महिला असेल, आरोग्य सेवक 40%, 50% आणि मुख्य अंगणवाडी सेविका प्रवीक्षिका ही जी पद आहेत मित्रांनो जवळपास 4 संवर्गाच्या परीक्षा अजून राहिलेल्या आहेत. याबद्दल मात्र अपडेट दिलेलं नाही आहे. सर्व स्तरावरनं मित्रांनो या ठिकाणी ग्रामसेवक भरती असेल किंवा आरोग्य सेवक असेल यासाठी मित्रांनो तात्काळ परीक्षा घेण्याची मागणी देखील विद्यार्थी करत आहेत. मात्र जे शासन आहे किंवा जी मित्रांनो ग्राम विकास विभाग आहे त्यांच्याकडून मात्र याच्याबद्दल नोटीस वगैरे काही दिली जात नाही की ह्या नेमक्या परीक्षा कधी होतील. किंवा मित्रांनो परीक्षा देखील अजून ह्या ज्या आहेत त्या होणार आहेत, परंतु कधी होतील नेमकं त्याबद्दल पूर्णपणे माहिती दिलेली नाही आहे. परीक्षा तर मित्रांनो 100% होणारच आहेत, परंतु याच्यासाठी जवळपास 3 ते 4 महिने झालं मित्रांनो विद्यार्थी वाट पाहत आहेत. त्याचीच माहिती दिली आहे पहा. अर्ज भरून सुद्धा 3 महिने झालं परीक्षाच या ठिकाणी होत नाही असं सांगितलं जाते. तर राज्यातील जवळपास 34 जिल्हा परिषदांमध्ये मित्रांनो ही आरोग्य विभागामधील आरोग्य सेवक असेल, कंत्राटी ग्रामसेवक असेल, अंगणवाडी पर्यवेक्षिका असेल यांची मित्रांनो या ठिकाणी जाहिरात जी प्रसिद्ध झाली होती तेव्हापासून आता 3 ते 4 महिन्यापेक्षा जास्त कालावधी मित्रांनो गेलेला आहे, तरी परीक्षा या ठिकाणी होत नाही. लाखो विद्यार्थ्यांनी या पदांसाठी अर्ज भरलेले आहेत. जी महत्त्वाची पद आहेत मित्रांनो यासाठी सर्वात जास्त अर्ज आलेले आहेत. ही तीच पद आहेत जी की ग्रामसेवक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका. तर या परीक्षेची विद्यार्थी वाट पाहत आहेत. मात्र शासनाने अद्यापपर्यंत ह्या परीक्षा नेमक्या कधी होतील त्याबद्दल माहिती देणं गरजेचं आहे. ती माहिती अजूनपर्यंत दिलेली नाही आहे. तर ही परीक्षा तात्काळ घेण्याची मागणी केली जाते. मित्रांनो तुम्हीही तुमच्या जिल्हा परिषदांमध्ये कॉल करायचा आहे आणि ह्या परीक्षाबद्दल माहिती घ्यायची. मित्रांनो मीही कॉल करून माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही तुमच्या ज्या जिल्हा परिषदांमध्ये अर्ज केलेला आहे तिथं मित्रांनो कॉल करून माहिती घ्यायची की मी असा अर्ज केलेला आहे, ह्या परीक्षा नेमक्या कधी होतील त्याबद्दल. जर तुम्हाला काय अपडेट भेटलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो अजूनपर्यंत तरी जिल्हा परिषदांनी किंवा ग्रामविकास विभागाने याबद्दल माहिती दिलेली नाही की ह्या परीक्षा कधी होतील म्हणून. आणि मित्रांनो परीक्षा वगैरे रद्द झालेले नाहीत, परीक्षा तुमच्या होणार आहेत, परंतु मित्रांनो वेळ मात्र या ठिकाणी लागत आहे. तर याबद्दल जसं अपडेट येईल मित्रांनो तसं तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल. या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढीच महत्त्वाची माहिती द्यायची होती की कुठले निकाल लागलेले आहेत, कुठले निकाल लागायचे बाकी आहेत आणि हे निकाल मित्रांनो कधीपर्यंत लागू शकतात. तर बघा मित्रांनो आतापर्यंत जवळपास मित्रांनो 25 संवर्गाच्या परीक्षा तुमच्या जिल्हा परिषदेची झालेली आहे. जी 4 संवर्ग राहिलेले आहेत मित्रांनो त्याच्याही परीक्षा होणार आहेतच, ठीक आहे मित्रांनो, परंतु उशीर मात्र त्याला होतोय. परीक्षा 100% होणार आहे. तुमचा अभ्यास जो आहे मित्रांनो चालू राहू द्या. कधीही याची वेळापत्रक येऊ शकतात. आरोग्य सेवकचे असेल किंवा ग्रामसेवक असेल, आरोग्य सेविका आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याबद्दल जशी जशी अपडेट येतील मित्रांनो तशी तुम्हाला शेअर केले जातील. तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा व लाईक करा. धन्यवाद.